डोळ्यांचे पारणे फेडणारा असा सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। क्रिकेट म्हटलं की एक कविता आठवते, ती म्हणजेच अफाट आयुष्य मैदानी तू एशी वेळोवेळी, काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव, त्या साऱ्यांना चकवशील तर मिळलं तुझला धाव, चतुर आणि सावध तोची इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे राजा, हुकला आणि थांबला तो मात्र संपला। दोन्ही टीम्सना ऑल द बेस्ट। खेळाच्या दृष्टिकोनातून शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट अँड शो दी बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले। बॉलिंग मार्कवरती गोलंदाज पहिल्या षटकासाठी संकेत पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला बेलवली संघाची सलामीची जोडी अतुल आणि मंगेश आपल्याला पाहायला मिळतील। यानंतर होणारी मॅच गुटेगर अ विपक्ष गावदेवी असनगाव। दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय, आयोजकांशी संपर्क साधायचा आहे। गावदेवी असनगाव आणि गुटेगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण रिपोर्टिंग करायचे। पहिला चेंडू संकेत, यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतोय। रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला होता, मानस करण्यात आलं होतं, ढाळस करण्यात आलं होतं, दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होतीये। अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये। अगदी नक्कीच उल्लेख करेल, ज्याप्रमाणे मुरबाडमध्ये धडाकेबाज चषक असतो, अगदी त्याला तोडीस तोड उत्तर देणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळतीये। त्यामुळे आयोजकांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे। इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय। विशेष असं उल्लेख करेल या क्रीडा स्पर्धेसाठी जे आधारस्तंभ आहे, ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली आहे, सातत्याने हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागलं जातं, असे आपल्या सर्वांचे लाडके श्रेयसदादा विखंडे साहेब, ज्यांच्या स्वप्नातून ही क्रीडा स्पर्धा साकार झाली आहे। आम्ही दादांकडे कधी जावं, कुठलाही प्रश्न असावं आणि त्यावरती त्यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळावा, हे समीकरण सातत्याने श्रेयसदादा विखंडे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे त्यांचं देखील मनापासून आभार असेल। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सगळ्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा चांगली पाहायला मिळते। दरम्यान अनऑर्थोडॉक्स पोझिशन मध्ये आले, फक्त आणि फक्त दिशा दाखवली ऑन साइडला, स्क्वेअर लेग रिजन मधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। इनिंगचा पहिला ब्लास्ट येतोय, हा ब्रँडेड स्ट्रोक, बॉल सीमा पार, खासदार चषक, चौकार। तर पहिल्या 3 चेंडू आले डॉट, चौथ्या चेंडूवरती येतोय चौकार आणि आता आपण पाहतोय मॅच मध्ये येतोय ट्विस्ट, गिअर चेंज करण्यात येतोय। यावेळेस देखील रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळतोय। विश्वास जास्त जो मात्र स्वतःवरती दाखवला जातोय, परंतु ज्यावेळेस तुम्ही पहिल्या किंबहुना दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट करता फेल होता, त्यावेळेस दुसरा देखील अटेम्प्ट केला पाहिजे का, हा मोठा प्रश्न असेल। कारण सरब बॅटने आपण पाहतोय धावसंख्या चांगली वाढतीये। यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, स्वतः गोलंदाज येतोय, कॅच कंप्लीट करतोय, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, कॅच कंप्लीट होतीये आणि त्यानंतर धक्का बसला। इथे विकेटचं पतन होतोय, लागतोय पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच बेलवली या संघाला। फलंदाजाची केस संपुष्टात, अतुल बॅक टू दी पवेलियन। थँक्यू सो मच डीजे मास्टर। पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली आहे 4 या आकड्यावरती। न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मोहन येतोय। असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता। लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता। अगदी तो भरोसा दाखवण्यात आलाय बेलवली संघाच्या माध्यमातून मोहनवरती, त्याला पाठवण्यात आलाय 3ऱ्या क्रमांकावरती आणि भरोशाला साजेशी कामगिरी त्याच्या माध्यमातून होईल का, हा मोठा प्रश्नचिन्ह असेल।
येणारे 3 षटक आपल्याला सांगून जातील त्याच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्याला सार्थ अशी कामगिरी तो करतोय का। बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय स्पेलच्या पहिल्या सांगी कोट्यामधील दुसऱ्या षटकामध्ये येतोय हर्षल। 11:04 पहिला चेंडू पडलेला आहे। 11:09 झाले त्या गोष्टीची नोंद फिल्डिंग करणाऱ्या आवरे संघाने करून घ्यायची आहे। यानंतर होणारी मॅच पहिल्या फेरीतील तिसरा सामना एका बाजूला गुटेगर अविपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळतोय। गावदेवी आसनगाव असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। बॉलिंग मार्कवरती हर्षल येतो या दुसऱ्या षटकामध्ये। यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग होती। पंचांचे दोन्ही हात समांतर। ही धाव असेल अवांतर। अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये अँड स्कोर कार्ड मूव्स ऑन 5 रन। 5 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। संघर्ष पाहायला मिळतोय पहिल्या षटकापासून बॅटिंग करणाऱ्या बेलवली संघाचं। दुसऱ्या बाजूला आवरे संघ या मॅच मध्ये घट्ट पकड निर्माण करतोय आतापर्यंत तरी। यावेळेस देखील अगदी डोळे बंद करून हात फिरवावा असे बॅटिंग पाहायला मिळते। पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली होती। उत्साह जास्त अपील मध्ये आत्मविश्वास कमी होता कारण फलंदाजाला देखील माहिती आहे बॅट पासून खूप सारा लांब चेंडू ट्रॅव्हल झाला होता। अपील करण्यात आली होती इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती आहे। यानंतर होणारी मॅच गुटेगर विपक्ष गावदेवी आसनगाव असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील। यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय। सातत्याने आपण पाहिलं या षटकामध्ये पहिला चेंडू अवांतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल पाहायला मिळतात। पूर्ण प्रकारे वर्चस्व आवरे संघाचं या मॅच मध्ये आपण पाहतोय। परंतु म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी। जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो। खूपदा आपण पाहिलेलं आहे। जर विचार केला तर कांबाकर चषकामध्ये पहिल्या 3 षटकांमध्ये 18 त्यानंतर 2 षटकांमध्ये 56 धावा बनवल्या होत्या। त्यामुळे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो। यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल येतोय। फिल्डर कॅच होती कंप्लीट। व्हॉट अ कॅच। फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर। लागतोय हा दुसरा झटका। बॅटिंग करणाऱ्या बेलवली संघाला फलंदाज मंगेश शिकेई इथे होत असताना समाप्त। मंगेश बॅक टू द पवेलियन। थँक यू सो मच डीजे मास्टर। षट क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे। आतापर्यंत आपण पाहू शकतो 5 या धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय। 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। अजय आपण आलाय। अजय आपल्याला पाहायला मिळेल 4थ्या क्रमांकावरती येतोय। अजय आणि मोहन ही जोडी खेळपट्टीवरती। दुसऱ्या बाजूला जर विचार केलं तर मंगेश आणि अतुल ही सलामीला आलेली जोडी सध्याच्या स्थितीला तंबूच्या आश्रयाला परतण्यामध्ये यश मिळालंय। जे मात्र बॉलिंग करणाऱ्या संघाला संकेतच्या माध्यमातून अप्रतिम असे षटक पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कशी करावी तर अगदी संकेत सारखी करावी। एक चौकार आला परंतु त्याला वगळता बाकी 5 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाली। इथे देखील पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे। सातत्याने प्रेशराइज्ड अपील केल्या जात आहेत। डॉट बॉलची समाप्ती होतीये। षट क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला दुसरा मार्गस्थ आहे। पहिला चेंडू अवांतर त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल। तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथा चेंडू देखील डॉट बॉल येतोय। इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये आपण पाहतोय थर्ड मॅन आहे। फाईन लेग आहे त्यानंतर मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळेल। वाइडिश मिड ऑन देखील आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला। यावेळेस देखील बॅटची कडा लागतीये। अलॉंग द वी चेंडूला स्टिअर करायचं होतं। फिल्डिंग चांगली पाहायला मिळते। चेंडूला गॅदर करण्यामध्ये यश मिळालंय परंतु थोडीशी त्यानंतर फंबलनेस पाहायला मिळत होती। इथे पंचांकडे अपील केली जातीये। दरम्यान पंचांचा येतोय डिसिजन जो मात्र आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा टीमची टोटल वाढतीये 7 या आकड्यावरती। बेधक मारा सातत्याने केला जातोय। गोलंदाजांच्या माध्यमातून मोठे फटके मारायचा प्रयत्न होत आहेत फलंदाजांच्या माध्यमातून। मग तो मंगेश असो अतुल असो मोहन असो किंबहुना अजय परंतु त्यांना प्रयत्नांती परमेश्वर काही मिळत नाहीये।
सातत्याने आपण पाहिलं तर मोठे फटके मारायचा प्रयत्न केला जात आहे, प्रेशर टाकलं जात आहे, जाळा जो मात्र निर्माण करायचं काम केलंय गोलंदाजांनी फलंदाजांवरती आणि तो जाळा तोडण्यासाठी मोठे फटके इथे येणं गरजेचं आहे। ज्या वेळेस असं प्रेशराइज सिच्युएशन फलंदाजांवरती येतो त्या वेळेस गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतो फ्रंट फुटवरती असतो, कारण मोठ्या फटक्या मारायच्या प्रयत्नांमध्ये सातत्याने मिसटाइम स्ट्रोक होतात आणि त्यावेळेस विकेटचं पतन देखील होत असताना पाहायला मिळतो। इथे आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत, 7 धावा स्कोरबोर्डवरती, षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ। अजूनही आपण पाहिलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक पाहायला मिळतोय। यावेळेस देखील फुल टॉस चेंडू होता, दरम्यान चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिझन मध्ये, एक धाव झाली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। इन बिटवीन आपण पाहतोय रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते, कॉलिंग होतं, कोऑर्डिनेशन होतं, चित्त्याच्या चपळाईने आपण पाहू शकतो जे मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट झालंय दुसरं, 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4.50 सरासरीने 9 धाव फलकावरती असतील। बिलवली विपक्ष आवरे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। सध्याच्या स्थितीला पाहिलं तर लो स्कोरिंग एन्काउंटर होतोय, परंतु शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठला संघ फ्रंट फुटवरती असेल आणि कुठला संघ बॅक फुटवरती असेल हे देखील सांगता येणार नाही। गणेशाला तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो 2 षटकांची समाप्ती। पहिल्या षटकामध्ये संकेतने 4 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये हर्षलने देखील 5 धावा खर्च केल्यात, तिसऱ्या षटकामध्ये गणेशची उपस्थिती पाहायला मिळतीये। कमबॅक गरजेचं आहे, कमबॅक होईल का हा मोठा प्रश्न सध्याच्या स्थितीला उपस्थित झालेला आहे, कारण म्हटलं जातं पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरी निर्भीतपणे ते देखील चालता आलं पाहिजे। वादाचं काय तिथे येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे। संघर्ष सध्या सुरू आहे बेलवली संघाचं, परंतु संघर्षाचं शंकनात फुंकत असताना इथे मोठे फटके मारावे लागतील, ते मोठे फटके येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे। दरम्यान इथे आपण पाहतोय थोडीशी फंबलनेस पाहायला मिळाली। आवरे टीमला 2 धाव्यांची पेनल्टी आहे, या गोष्टीची नोंद करून घ्यायची, कारण ज्यावेळेस पहिला चेंडू पडला होता त्याच वेळेस मी सांगितलं होतं की तुम्हाला ब्लू किंबहुना ब्लॅक ट्रॅक पॅन्ट घालायची, ग्रे ट्रॅक पॅन्ट असेल तर 2 धाव्यांची पेनल्टी असेल। दरम्यान आपण पाहतोय गोटेकर टीमची देखील उपस्थिती पाहायला मिळते। वेलकम साई दादा, साई यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, वन ऑफ द ग्रेट लेदर प्लेयर म्हणून साई यांची उपस्थिती पाहायला मिळते। 1 शॉट 1 फॉर दी ओव्हर असा कॉल पंचांच्या माध्यमातून दिला जाते। मला आठवतोय गोटेकर प्रीमियर लीग मी कव्हर करत होतो त्यावेळेस त्याचे स्कोरर साई दादा जोडले गेले होते, एक अप्रतिम असे स्कोरर, त्यांचं देखील विशेष असं कौतुक। दरम्यान मॅच मध्ये आपण पाहतोय फटका चांगला आहे, संघर्षाचं बिगुल वाजवलं जात आहे, संघर्षाचं शंकनात फुंकलं जात आहे आणि त्याला अनुषंगून बॉल निघून चाललाय इन फील्डला बेधून लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फलंदाजच्या बॅट मधून येतोय चौकार। टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर मी म्हणेल खूप सारे प्लेयर्स माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यामध्ये साई डिंगोरे असतील, रवी डिंगोरे असतील, त्यानंतर रोशन विखंडे देखील पाहतो, ओमकार टारमाळे, हे सर्व लेजेंड सध्याच्या स्थितीला होत असताना पाहायला मिळत आहेत। अनेक स्पर्धा या सर्वच खेळाडूंनी आतापर्यंत कमी अवधीमध्ये गाजवली आणि येणाऱ्या काळामध्ये देखील गाजवतील यात काही शंका नाही, कारण सातत्याने शहापूरमध्येच नव्हे तर शहापूरच्या बाहेर जाऊन देखील अनेक स्पर्धेमध्ये शहापूरचं नाव मोठं करायचं काम या सर्वच खेळाडूंच्या माध्यमातून केलं जातं। 17 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात। इथे फिल्डिंग चांगली होती रक्षकाच्या माध्यमातून, क्विक फिल्डिंग आपण पाहू शकतो। दरम्यान सिंगल धावा एक्झिक्यूट होती, सिंगलच्या मदतीने 18 धावा स्कोरबोर्डवरती आहेत। या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळतं अजय आणि मोहनचं। दोघांच्याही माध्यमातून सध्याच्या स्थितीला बॅकफुटवरती असताना कमबॅक केलं जात आहे।
यावेळेस फुलटॉस चेंडू होता, चेंडू चाललाय मिडॉन मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, डाऊन दी बॉल आले, थोडेसे फंबल झाले, दरम्यान सिंगल एक्झिक्यूट होते, एक चिकी सिंगल आपण पाहू शकतो. कॉलिंग चांगलं होतं, कोऑर्डिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं पाहायला मिळालं, डोळ्यात डोळे नजर मिळवली आणि त्यानंतर वन असं कॉल करण्यात आलं, तोपर्यंत सिंगल कंप्लीट होतीये. 19 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे, नो बॉल असा पंचांनी घोषित केलेला आहे. दुपते को तिनके का सहारा असा नो चेंडू नक्कीच सहारा देईल बेलवली संघाला. टीमची टोटल 20 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फ्रीडचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय दरम्यान एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो, इथे बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. अशा रीतीने षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं 3 षटकांची समाप्ती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळेल. यानंतर होणारी मॅच गावदेवी असनगाव विपक्ष गोटेगर असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. हकीच्या अंतरावरती असलेले दोन्ही संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. आज जेपी अर्थात प्रीतम जोशी देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर साई डिंगोरे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. यंग ब्रिगेड पूर्ण आपल्याला पाहायला मिळते जी मात्र ऍक्शन मध्ये असेल. तिसऱ्या दिवसाचा विचार केला तर 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात जे क्वालिफाईंग राऊंड मध्ये पोहोचले. एका बाजूला शुभम ओमकार टारमाळे अँड कंपनी अर्थात शेरे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत आतिश डोंगरे यांनी पुरस्कृत केलेल्या सानिध्या 11 आई गावदेवी गोटेगर ब संघ अर्थात रोहन शेके, गणेश टिंगोरे, आतिश बांडे अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये असेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पडल्यावरती चेंडूने थोडी गती कमी केली, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये चेंडू बाहेर निघाला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. आपण नक्कीच बेलवली संघाच्या खात्यामध्ये 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करणार आहोत आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करत असताना टीमची टोटल आपल्याला नक्कीच पुढे जात असताना पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती आपण ते 2 धावा ऍड करू, या गोष्टीची नोंद करून घ्यायची. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील अशोक शेठ भेरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत असेल. वेलकम अशोक दादा, आपलं सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष असं स्वागत आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. पुलचा देखना स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार येतोय हा खणखणीत खासदार चषक षटकार. थँक्यू सो मच. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या 9 आणि त्यानंतर आतापर्यंत आपण पाहतोय एकंदरीत 19 धावा पाहायला मिळतात. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न पुल करायचं होतं, दरम्यान 1 धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतीये. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. पहिल्या 12 चेंडूंमध्ये जर पाहिलं तर 9 धावा, त्यानंतरच्या 10 चेंडूंवरती आपण पाहतोय एकंदरीत यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ गुटेगर विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचंय. गोटेगर टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेले, त्यामुळे विनंती असेल आसनगाव टीम कॅप्टन आपण देखील आमच्याशी संलग्न व्हायचंय.
यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न मिस्टॅम स्टोक ऑन साइडला मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. दरम्यान धाव्यांसाठी संघर्ष पाहायला मिळत होता. इथे धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ज्या मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय बाद आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक 4 जो मात्र होतोय कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती टीमची टोटल 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोचली 31 या आकड्यावरती. 2 धावा पॅनल्टीच्या ऍड 33 धावा धावफलकावरती असतील आणि 34 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल असणार आहे. जी मात्र आवरे संघाला 33 ज्या मात्र धावफलकावरती धावसंख्या आहे 34 धावेंचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे गावदेवी आसनगाव टीम कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचंय. सचिन दादा कोडके सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. दादा आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं कारण मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणं अनिवार्य होतं. प्रीतम यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये सकाळच्या सत्रामध्ये. जेपी आपण पाहतोय. वेलकम जेपी, आपलं देखील सहर्ष असं स्वागत आहे. आमचे साई दादा असतील यांची देखील उपस्थिती पाहायला मिळतीये. जयंत डिंगोरे यांचे मोठे बंधू साई डिंगोरे आपल्याला पाहायला मिळतात. उच्च शिक्षित आहेत. त्यासोबतच पाहायला गेलं तर लेदर बॉल क्रिकेट खेळण्याचा देखील दांडगा अनुभव त्यांना देखील आहे. 33 धावा स्कोरबोर्ड वरती 34 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. यानंतर आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना पाहायला मिळेल. आई गावदेवी गोटेगर विपक्ष आई गावदेवी आसनगाव असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला प्रीतम जोशी आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर साई डिंगोरे देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर सचिन सर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हकीच्या अंतरावरती असलेले दोन्ही गाव आणि दोन्ही संघ जे मात्र इन ऍक्शन मध्ये असतील. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण रिपोर्टिंग करायचंय आणि टॉस बॉक्स मध्ये उपस्थित असतील आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रसन्न चव्हाण जे मात्र टॉस बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच आदरणीय प्रथमजी चव्हाण सर. विनंती असेल ती म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ गोठेगर ए आणि विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव दोन्ही संघांचे कर्णधार चला आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. एकीकडे साई डिंगोरे, एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील सचिनजी खोडके सर, दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतील जेपी उर्फ प्रीतम जोशी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पवन देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. एक जबरदस्त महामुकाबला आपण पाहू आणि आपण सर्व अनुभवणार आहात. मात्र विनंती असेल टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी आसनगाव आणि गावदेवी गोठेगर. बघा 5 मिनिटांचा अवधी असेल. आयोजकांची सूचना माझ्यापर्यंत पोहोचते, अन्यथा पेनल्टीला समोर जावं लागेल. आदरणीय उद्योजक आणि समाजसेवक अशोक शेठ भेरे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. विनंती असेल गावदेवी आसनगाव संघाचे कर्णधार आणि गावदेवी गोठेगर संघाचे कर्णधार दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड मॅचमध्ये टॉस होणं अपेक्षित होतं, मात्र थोडंसं दोन्ही संघ विलंब करतायत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना एक नम्रतेची विनंती असेल आणि सक्त ताकीद असेल. पहिला बॉल जो पडण्या अगोदर आपण आपल्या कॅप्टनला पाठवलं नाही तर कमी षटकांचे सामने खेळवले जातील. व्यासपीठावरती आपण पाहू शकतो सामाजिक कला क्रीडा सेवा क्षेत्रामधील फार मोठं नाव अर्थातच आदरणीय अशोक शेठ भेरे
साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. सुस्वागतम, शुभ स्वागतम. याच दरम्यान उच्च शिक्षित आणि तसेच अनेक विद्यार्थ्यांना घडवणारं व्यक्तिमत्व म्हणजे जे सातत्याने आमच्यावरती मोठ्या भावासारखा प्रेम करतात आणि खांद्यावरती बक्षिसाची थाप असते ज्यांची, आमच्या असे सचिनजी खुडके सर, त्यांचं पण करूया या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. विनंती असेल गावदेवी गोठेकर संघ आपण आपल्या कर्णधाराला पाठवायचे. आसनगाव संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. अशोक मामांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहेत, दिलदार आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणून मामांची ओळख आहे आणि मामांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. जेपी, चला लवकरात लवकर आपल्या कर्णधाराला पाठवायचे, नम्रतेची विनंती असेल. प्रीतम जोशी, एक स्टार गोलंदाज जो आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. साई डिंगोरे असतील, ते देखील इन ॲक्शन मध्ये. दुसरीकडे आमचे सचिन दादा आहेत, पवन इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. एक घमासान मुकाबला आपल्या सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. तुर्तास आपण मैदानाच्या दिशेला पाहतोय, जिथे एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळेल बेलवली आणि दुसरीकडे आवरे. या दोन मातब्बर संघांमध्ये मुकाबला चालू आहे. एक अल्पशी अशी धावसंख्या धावफलकावरती अर्जित करण्यात आली आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरळीत सुरुवात म्हणता येईल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पुलचा देखना स्ट्रोक होता, परंतु डाऊन दी बॉल आलेत फिल्डर. कॅच झाली कंप्लीट. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. फलंदाज होतोय बाद. लागतोय पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या आवरे या संघाला. अजयची केस संपुष्टात. अजय बॅक टू द पवेलियन. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉसच्या दिशेला वळणार आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार उपस्थित आहेत. टॉससाठी दोन्ही संघांना शुभेच्छा असतील दादा. आपण टॉस करणार आहोत आणि टॉस केला जातोय. हेड आणि टेल असे नाण्याचे दोन पैलू आपल्याला पाहायला मिळतील. हेड असा कॉल आणि पडला हेड. विनंती असेल मामांना आपण मुख्य मंचावरती जाऊन स्थानापन्न व्हा. सर्वप्रथम सकाळचं सत्र अभिनंदन. 4 ओव्हरची मॅच. साई दादा, टॉस जिंकला, डिसिजन थोड्या वेळात सांगतो. डिस्कशन करून थोडं सांगतो मी तुम्हाला. नक्कीच जर पाहायला गेलं तर गोठेकर ओळखला जातो क्रिकेटसाठी. या क्रिकेट खेळत असताना संघ आपण पाहू शकतो गोठेकरमध्ये दोन आहेत. पहिला म्हणजे गोठेकर ब आणि गोठेकर अ. ब मध्ये आपल्याला स्टारकास्ट पाहायला मिळते, मात्र नवीन खेळाडूंना घेऊन आज तो उतरलाय. काय म्हणशील, संपूर्ण स्क्वॉड कशा प्रकारे? स्क्वॉड खूप चांगली आहे. सर्वजण प्रॅक्टिससुद्धा चांगल्या रीतीने करत आहेत. रेग्युलर प्रॅक्टिस चालू आहे प्रत्येकाची. थोडे नवीन प्लेयर आहेत आमच्या ह्याच्यामध्ये, त्यांना एक्सपिरियन्सची गरज आहे. त्यामुळे ही टुर्नामेंट खेळणं आम्हाला भरपूर महत्त्वाचं आहे आणि एक्सपिरियन्स भेटला की हे सुद्धा स्टार प्लेयर होतील. जसे आदित्य आहे, सिद्धू झाला, अजून गणेश आहे, अजून भरपूर प्लेयर आहेत. ते जे खेळले त्यांना एक्सपिरियन्स भेटला की ते सुद्धा स्टार बनतील. एक अजून खेळाडूचं नाव तू विसरलाय, दोन खेळाडूंचं, ज्यामध्ये जेपी आणि साई डिंगोरे हे देखील आहेत. काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेबद्दल? कारण जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आम्ही उल्लेख केला की धडाकेबाजला तोडीस तोड अशी क्रीडा स्पर्धा. शहापूरचा धडाकेबाज चषक म्हणून हे बोलायला काय हरकत नाही आहे. निश्चितच पहिल्यांदा मी जेव्हा ग्राउंड बघितला तेव्हा मला असं वाटलं की शहापूर तालुक्यामधला तरी हा ग्राउंड सर्वोत्कृष्ट ग्राउंड आहे. कारण चारी बाजूला बाउंड्रीज आहेत, खूप कमी बघितले जातात आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आणि आयोजनसुद्धा खूप चांगले आहे. त्यात आम्हाला संधीसुद्धा मिळाली इथे खेळायची. त्यामुळे धन्यवाद. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत सचिन सरांकडे. सचिन सर, थोडंसं दमट वातावरण कमी झालंय, आता दुपारच्या दिशेला आपण वळतोय. टॉस जिंकला असता डिसिजन काय असतं? टॉस जिंकला असता तर आम्ही बॅटिंग घेतली असती. आता बघू त्यांचा निर्णय कायच येतो. आणि बघायला गेलं तर मनीष खाडे यांचं आम्हाला सर्वांना म्हणजे शहापूरकरांना एक आतुरता असते का कधी बिरवाडी चषक लागतोय, कारण सगळ्यात चांगलं असतं, म्हणजे त्याच्याबद्दल काही वादच येऊ शकत नाही. साई डिंगोरे यांनी टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे. तुम्हाला बॅटिंग पाहिजे होती, मनासारखी बॅटिंग भेटली. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? कारण सचिन सारखा एक नामवंत खेळाडू तुम्ही स्वतः आहात मैदानावरती ज्या वेळेस बॅटिंग करायला याल, काय एक धावसंख्या असेल? धावसंख्या आमची जास्तीत जास्त स्ट्रेंथ बघायला गेली तर मुलं खूप चांगली प्रॅक्टिस करतायत. आम्ही 60 धावांच्या पुढे धावा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू.
शहापूरमध्ये जर पाहिलं तर भरपूर सारे आयोजन आपल्याला पाहायला मिळतात, मात्र हे वेगळं आयोजन आहे. कमी शुल्क आणि जास्तीत जास्त पारितोषिकांचा वर्षाव आणि बक्षिसांची खैरात असणारी क्रीडा स्पर्धा आपण म्हणून या स्पर्धेला पाहतो. त्या समवेत मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक देखील आहे. त्याच्या समवेत जर पाहायला गेलं तर 13 धावा स्कोरबोर्डवरती. जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा. विशेष करून या स्पर्धेबद्दल आम्हाला तुमच्या माध्यमातून मनोगत ऐकायचं आहे. आजकाल तालुक्यात बोलायला गेलं तर स्पर्धा ठेवणं खूप अवघड आहे, पण मनीष खाडे यांची जी तुम्ही बोलाल विल पॉवर तर ती खूप खतरनाक आहे. ते स्वतः पण तेवढे खूप क्रिकेट खेळे आहेत, त्याच्यासाठी खूप खर्च पण असतो, पण त्यांनी सगळं चांगलंच केलेलं आहे. आम्ही सर्व त्यांना एकही गोष्टीला म्हणजे काही अपोज न करता ही स्पर्धा कशी यशस्वी होईल ते करण्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. टॉस का बॉस प्रेझेंटेशन कक्षामधून न्यूज येते. टॉस जिंकला टीम आई गावदेवी क्रिकेट संघ. गोठेकर संघाने डिसिजन त्यांचा असेल फिल्डिंगचा, तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव संघाला. या मॅचला सुरुवात झाली जिथे आपण समालोचन कक्षामध्ये पाहणार आहोत. व्हॉइस ऑफ कल्याण प्रथम चव्हाण सरांना धन्यवाद. एकोणावीस धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 16 चेंडूंमध्ये 15 धावांची गरज. एका बाजूला आपण पाहतो नितीन 4 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला 3 चेंडूंमध्ये 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. सातत्याने जो फलंदाज येतोय तो तोडून फोडून फटकेबाजी करतोय. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतो. डॉन दी बॉल फिल्डर येत आहे. जजमेंट खराब होतं. कॅचची संधी होती. दरम्यान कंप्लीट होत आहेत धावा 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 3 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत आणि 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती. 15 चेंडूंमध्ये 12 धाव्यांची गरज असं समीकरण आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. 3 चेंडूंमध्ये 8 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन असलेला पवन स्ट्रायकर एंडवरती सध्याच्या स्थितीला आहे. यावेळेस देखील बॅटची कडा लागते. चेंडू झालाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग मधून येत आहेत. फाईन लेग मध्ये इनसाइड दी सर्कल मधून डीप मध्ये गेले तोपर्यंत सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. फेकी चांगली होती स्ट्रायकर एंड वरती. तोपर्यंत 23 धावा स्कोरबोर्ड वरती. 14 चेंडूंमध्ये अजूनही 11 धावांची गरज. सोपा आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. नितीन आणि पवन ही जोडी खेळपट्टीवरती आहे ज्यांच्या माध्यमातून चांगलं असं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. पहिला गडी बाद झाला आपण पाहिलं तर अजय ज्याच्या माध्यमातून मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु स्वस्तामध्ये त्याला बाद व्हावं लागतं. यावेळेस चांगला फटका. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करणार फलंदाजच्या बॅट मधून येतोय हा खासदार चषक. षटकार. एकोणतीस धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न. मी स्टॅम्प स्ट्रोक दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. सिंगल वरतीच समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या आकड्यावरती. समीकरण 12 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आवरे संघ, दुसऱ्या बाजूला बेलवली असे 2 दिग्गज संघ इन मध्ये पाहायला मिळतात. 4 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन पवनचं. दुसऱ्या बाजूला 7 चेंडूंमध्ये 21 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला नितीनचं पाहायला मिळतोय. यानंतर होणारी मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतील यात काही शंका नसेल. गोटेकर संघाने टॉस जिंकलं. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं. आसनगाव संघाला फिल्डिंग चूज केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पुढच्या मॅच मध्ये काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण बॅटिंगची धुरा खूप चांगली आहे आसनगाव संघाकडे. दुसऱ्या बाजूला बॉलिंगचा तोफखाना म्हणून गोटेकर संघाला ओळखलं जातं. इथे बॅटची कडा लागतीये. दरम्यान सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. शॉट मध्ये फाईन लेग होते. थोडेसे शफल झाली आणि त्यानंतर फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. सिंगल धाव एक्झिक्यूट. 31 धावा स्कोरबोर्ड वरती.
11 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये, असं काहीसं समीकरण पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. यावेळेस वेट अँड वॉचची भूमिका बजावली, फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू चालला होता एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये, दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. स्कोर आर लेवल, स्कोर जो मात्र लेवलला येत असताना पाहायला मिळतोय. 33 धावा स्कोरबोर्डवरती, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. विजयासाठी अजूनही एका धावेची गरज असेल. इथे हिट विकेट होत असताना पाहायला मिळतोय. वाईड आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आपण पाहतोय. आवरे या संघाने, अभिनंदन टीम आवरे. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत बेलवली या संघाला. विनंती असेल आसनगाव टीम, आपण त्वरित सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचे, त्यासोबतच सलामीचे दोन्ही बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. चला थोडंसं सहकार्य करा, थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ आसनगाव या संघाला. आसनगाव टीम आपल्याला विनंती, आपण त्वरित खेळाडू कक्षाचा ताबा घ्यायचा, त्यासोबतच सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. दुसऱ्या बाजूला विनंती असेल आई गावदेवी क्रिकेट संघ गोटेगर या टीमला देखील आपण देखील फिल्डिंग त्वरित लावून घ्यायची आहे. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रकारे मी म्हणेल वर्ल्ड कप म्हणून शहापूरचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख आहे, यात काही शंका नसेल. कारण मोजके एंट्री फी मध्ये आय थिंक 6-6.5 एंट्री फी आपल्याला पाहायला मिळती आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजची बाईक भेटती आहे, 12 टी-शर्ट देखील भेटत आहेत. एक अप्रतिम अशी खेळपट्टी, आउटफील्ड सुंदर, आणि त्यासोबतच ही भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा खेळायची संधी देखील मिळते आहे. एक दर्जेदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी कामगिरी आवरे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. नितीनचा विचार केला 8 चेंडूंमध्ये 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. पवनचा विचार केला तर त्याच्या माध्यमातून देखील इंडिव्हिज्युअल 6 चेंडूंमध्ये 11 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. बॉलिंगचा विचार केला संकेतने 4 धावा खर्च करून 1 विकेट कॅरी केली. हर्षलने